शनिदेवांचा झाला मीन राशीमध्ये उदय. गेले काही महिने शनिदेव मीन राशीमध्ये असंगत होते. स्वतःची फळं अशी देऊ शकत नव्हते. प्रत्येक ग्रहाची काही ना काही फळं असतात, तशी शनिदेवांची पण फळं असतात. शनिदेवांचं मुख्य कामच असं आहे की तुमच्या कामामध्ये विलंब करणं, तुमच्या कामामध्ये उशीर करणं, तुमच्या कामात डिले करणं. काम होणार तुमचं निश्चित, पण त्याला उशीर होणार, असं हे शनीचं कारकत्व असतं. आणि मग काय होतं की तुम्ही कंटाळून जाता, हे माझं काम होणार आहे की नाही, मला जॉब लागणार आहे की नाही, माझं लग्न होणार आहे की नाही. कारण प्रत्येक तुमचं काम होण्यासाठी प्रत्येक ग्रहाचा काही ना काही वाटा असतो, तसा शनिदेवांचाही वाटा असतो. त्याच्यामुळे शनिदेवांचा आता उदय झालाय. साधारण जुलै महिन्यापर्यंत शनिदेव चांगली फळं देतील मीन राशीमध्ये. मीन राशीत बसून ती इतर राशींना चांगली फळं देतील. त्याच्यामुळे आता ह्या वर्षी ज्या राशींचे लग्नाचे योग आहेत ना, ते लग्न जुळण्यामध्ये पण शनिदेवांचा मोठा वाटा असेल. गुरुचा पण असेल, राहुकेतूचा पण असेल, इतर ग्रहांचा पण असेल, तसाच शनीचा पण.